सन्माननीय महापौर महोदया, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त, सन्माननीय सर्व सभागृहातील सदस्य, आज नवी मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प सन 2026-27 या विषयावर बोलत असताना माझ्या प्रभागातही काही विकास कामे आहेत, त्या विषयांची मी आपणासमोर मांडत आहे विषय. माझ्या प्रभाग क्रमांक 22मध्ये जुईनगर सेक्टर 21 पासून नेरूळ सेक्टर 4 पर्यंत जाणाऱ्या मुख्य न्यायालयाचा कडेचा अर्धवट असलेल्या कच्च्या रस्त्याचे मजबूतीकरण व काँक्रिटीकरण करणे, जुईनगर सेक्टर 22 येथून नेरूळ सेक्टर 2 पर्यंत स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता बनवणे. महापौर महोदया, तिथे ॲक्च्युली रस्ता उपलब्ध नसल्यामुळे स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तिथे वाहनही उभी केलेली असतात, त्यामुळे वाहतुकीचे अडथळे येत आहे. जुईनगर सानपाडा सेक्टर 21मधून सेक्टर 20पर्यंत सानपाड्यापर्यंत जाण्यासाठी मुख्य न्यायालयावर पूल बांधणे, जुईपाडा सेक्टर 23मध्ये मूल गावठाण व विस्तारित क्षेत्रामध्ये मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, जुईनगर प्रभाग क्रमांक 22मध्ये असलेल्या सर्व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, जुईनगर सेक्टर 2 इथे स्मशानभूमीच्या लगतच्या भूखंडावर अग्निशामक केंद्र उभारणे, जुईनगर विभागात रस्त्यांच्या चौकात हायमास दिवे लावणे, प्रभाग क्रमांक 22 येथील सानपाडा सेक्टर 10मध्ये येथील हरित पट्ट्यामध्ये नैसर्गिक जॉगिंग ट्रॅक बनवणे, जुईपाडा नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 17च्या इमारतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवर बहुउद्देशीय इमारत बांधणे, यामुळे बाजूला असलेला समाज मंदिर हॉल मधील कॅटरिंग व सामान ठेवण्यासाठी तसेच शाळेच्या हिताच्या व विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी जागा उपलब्ध होईल, या सोयींची आपण सुविधा करून देणे, जुईनगर सेक्टर 23मध्ये नादुरुस्त झालेले सुलभ शौचालय दुरुस्त करणे, तसेच सेक्टर 2मधील स्मशानभूमी अंतर्गत अत्यावश्यक कामे करणे. ठिकठिकाणी माझ्या प्रभागात मी गेली असताना मला कळाले की तिकडे CCTV कॅमेऱ्यांची उपलब्धता नाही आहे, तर तीही आपण तरतूद करावी. जुईनगरमध्ये भाजी मंडई व मासळी मंडईचे काही उपलब्ध नाही आहे, ती आपण सुविधा करण्यात यावी. जुईनगर सेक्टर 23मधील भूखंड क्रमांक 261वर विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज असं वाचनालयही बांधण्यात यावे. जुईनगर सेक्टर 2 नेरूळ येथील व सेक्टर 4 येथील सर्व उद्यानांना संरक्षक भिंत बांधणे व लाल माती टाकून त्याचे सुशोभीकरण करणे. महापौर महोदया, आपण मी मांडलेल्या मुद्द्यांचा नक्कीच विचार करावा व अर्थसंकल्पात आपण याची तरतूद करावी. आपण मला बोलण्याची संधी दिलीत, आपले मनापासून आभार. धन्यवाद.